Hello, my dear children. Last some days we have start 2.2 The boy who broke the bank. मागच्या काही पिरियडपासून मागच्या काही तासिकेपासून आपण बँक बुडवणारा मुलगा नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात आपण ही कशा पद्धतीने ही जी र्युमर आहे ती र्युमर झपाट्याने वेगाने स्प्रेडिंग होत असते याच विषयी आपण या लेसनच्या माध्यमातून माहिती जाणून घेत आहोत. आणि त्याच्यात आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला की दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला म्हणजेच पिपलनगर येथील जी सेठ गोविंदराम यांच्या मालकीची जी बँक आहे ती बँक म्हणजे दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. त्रासलेला बँकेचा व्यवस्थापक डिलेमामध्ये होता, म्हणजेच द्विधा स्थितीत होता. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 किलोमीटर लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थांबवून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. त्याला म्हणजे कोणाला? बँकेचा जो मॅनेजर होता त्याला. आणि सेठ गोविंद रामना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्याही प्रकारे संपर्क करणे शक्य नव्हते. म्हणजेच इथपर्यंत आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला थांबलो होतो. आता इथून आज आपण पुढे जे काही रिमेनिंग पॅरेग्राफ्स आहेत त्यांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर लुक ॲट युअर टेक्स्टबुक पेज नंबर 52 ज्या ठिकाणी आपण मागच्या पिरियडला थांबलो होतो तिथून आज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. चला तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. लुक ॲट युअर टेक्स्टबुक. Pupil were turned back from the counters and told to return the following day. फॉलोविंग डे म्हणजे काय? नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी. Pupil were turned back from the counter and told म्हणजे सांगणे. टू रिटर्न द फॉलोविंग डे की लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. म्हणजे लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून की जो काउंटर असतो बँकेतला तेथून त्यांना परत पाठवले जाऊ लागले. They did not like the sound of that. साऊंड म्हणजे आवाज असा आपण या ठिकाणी त्याचा अर्थ घेऊया. साऊंड आवाजच असा अर्थ होतो. They did not like the sound of that. ही गोष्ट काही त्यांना आवडली नाही. त्यांना आवडली नाही म्हणजेच लोकांना की दे डिड नॉट द साऊंड ऑफ दॅट. ही गोष्ट काही त्यांना आवडली नाही. त्यांना आवडली नाही म्हणजे कोणाला? लोकांना. कारण लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले आणि ही गोष्ट काही त्यांना आवडली नाही. त्यांना आवडली नाही म्हणजे लोकांना आवडली नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द bank shouting, give us our money or we shall break in and face the Seth. We know he is hiding in a safe deposit locker. Hiding म्हणजे काय? लपवणे. Hiding means what? लपवणे. And फेच म्हणजे काय? फेच म्हणजे काय? फेच मीन्स बाहेर आणणे. फेच म्हणजे काय? बाहेर आणणे. अँड सेफ डिपॉझिट लॉकर म्हणजे तिजोरी असा त्याचा अर्थ होतो. बघा. अँड सो दे गॅदर्ड म्हणजे जमा होणे, गोळा होणे. आउटसाईड म्हणजे बाहेर. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स म्हणजे पायऱ्या. ऑफ द बँक शाउटिंग म्हणजे ओरडणे. गिव अस आवर मनी म्हणजे पैसा. or we shall break म्हणजे काय? फोडणे. इन अँड फेस द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. त्याच्यानंतर त्यामुळे सर्वजण
बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले की आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक ब्रेक करू, बँक फोडू. सेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत आणि हे आम्हाला माहीत आहे, असं लोक त्या ठिकाणी ओरडू लागले की दे अँड सो दे गॅदर आउटसाइड द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस आवर मनी or we shall break in and fetch the said we know he is hiding in a safe deposit lockers. की ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत हे आम्हाला माहीत आहे, असं लोक बँकेच्या बाहेरील पायऱ्यांवर उभे राहून ओरडत होते. देन बघा, mischief makers who didn't have पैसा in the bank join the crowd and aggravated their mood म्हणजे काय, मनाचा कल. मूड म्हणजे काय, मनाचा कल. अँड ॲग्रिवेटेड म्हणजे काय, भडकावणे. म्हणजे लोकांचा जो क्राऊड आहे, लोकांचा जो जमाव आहे, त्या जमावाला भडकावणे. मिसचीफ मेकर्स म्हणजे काय, टवाळखोर. मिसचीफ मेकर म्हणजे काय, टवाळखोर किंवा वाईट गोष्टी करणारा. मिसचीफ मेकर्स हू डिडंट हॅव पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड म्हणजे लोकांची गर्दी किंवा जमाव. अँड ॲग्रिवेटेड देअर मूड्स, ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता, असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत जॉईन होऊन, त्या गर्दीत सामील होऊन जमावाला, लोकांच्या गर्दीला भडकावू लागले. लोकांच्या गर्दीला काय करू लागले, भडकावू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर अँड ट्राय टू प्लेकेट देम. द मॅनेजर म्हणजे काय, व्यवस्थापक. स्टूड म्हणजे उभा राहणे. ॲट द डोर म्हणजे दरवाजा. अँड ट्राय म्हणजे प्रयत्न. टू प्लेकेट देम अँड टू प्लेकेट देम मीन्स सायलेंट. प्लेकेट म्हणजे काय, शांत करणे. प्लेकेट शांत करणे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर अँड ट्राय टू प्लेकेट देम. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे जो बँकेचा मॅनेजर होता, व्यवस्थापक होता, तो दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ही डिक्लेअर्ड that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. Next day म्हणजे काय, दुसऱ्या दिवशी. ही डिक्लेअर म्हणजे काय, जाहीर करणे. that the bank had plenty म्हणजे काय, भरपूर, पुष्कळ, ऑफ मनी म्हणजे पैसा, बट नो इमिडिएट म्हणजे काय, ताबडतोब, लगेच, असा त्याचा अर्थ होतो. इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्ज देम. अर्ज म्हणजे काय, उद्युक्त करणे, पुढे जायला लावणे. अर्ज म्हणजे काय, उद्युक्त करणे किंवा पुढे जायला लावणे, असा त्याचा अर्थ होतो. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. म्हणजे बँकेचा जो मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे, तो दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे, प्लेंटी ऑफ मनी, बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही, असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची काय केली, विनंती केली. दुसऱ्या दिवशी परत येण्याची त्याने विनंती केली. त्याने म्हणजे कोणी, बँकेचा जो मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे, त्याने की लोकांचा जो जमाव आहे, लोकांची जी गर्दी आहे, त्यांना त्याने विनंती केली की तुम्ही आता घरी जा, आणि घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची त्याने विनंती केली. कोणी, त्या पीपल नगर येथील जी बँक आहे आणि त्या बँकेचे जे मॅनेजर आहे, त्या मॅनेजरने लोकांचा जो जमाव आहे, त्या जमावाला काय करू लागला, विनंती करू लागला की तुम्ही आता घरी जा, आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तुम्ही बँकेत या, अशा प्रकारची त्याने विनवणी केली. त्याच्यानंतर पुढे बघा, वी वॉन्ट इट नाव, की आम्हाला आत्ताच पाहिजे. वी वॉन्ट इट नाव, की आम्हाला
आताच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव. क्राऊड म्हणजे लोकांची गर्दी. चॅन्ट म्हणजे बोलणे, ओरडणे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव, की आम्हाला आत्ताच पाहिजे. सर्वजण एक सुरात ओरडले, आत्ता 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 आत्ता, आज आत्ता या क्षणी. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव, की एक सुरात सर्व लोक ओरडले की आत्ता 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 मीन्स नाव नाव नाव, आज आत्ता या क्षणी. अशा प्रकारे लोक एक सुरात मोठ्याने ओरडत होते. म्हणजे जो बँकेचा मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे, त्याचं जे म्हणणं आहे, त्याचं जे सांगणं आहे, ते सांगणं कोणीच त्या ठिकाणी ऐकत नव्हते. अँड देन पुढे बघा, त्याच्यानंतर अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर. बँग. ब्रिक. ब्रिक म्हणजे काय? ब्रिक मीन्स वीट. वीट माहिती आहे ना तुम्हाला? वीट. वीट. ब्रिक म्हणजे वीट. अँड हर्टल्ड, हा मागच्या वेळेस आपण ह्याचा शब्द जाणून घेतले. याचा अर्थ हर्टल्ड म्हणजे सू करीत, अत्यंत वेगाने, वेगात जाणे, असा त्याचा अर्थ होतो हर्टल्ड. थ्रू द एअर. एअर म्हणजे हवे. अँड द क्रॅश द प्लेट ग्लास ऑफ द विंडो, खिडकीचा काच, ग्लास ऑफ द पीपल नगर. देन त्याच्यानंतर बघा की कुठून तरी एक वीट हवेत गिरगिरत आली आणि पीपल नगर बँकेची काचेची खिडकी फोडून घुसली. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर. ही लोक ऐकतच नव्हते. तो सांगत होता, बँकेचा मॅनेजर, की तुम्ही आता घरी जाऊ द्या, असं तो सांगण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु लोक त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं जे सांगणं आहे, ते त्या ठिकाणी ऐकतच नव्हते. आणि त्याच्यानंतर कुठून तरी एक वीट हवेत गिरत आली आणि पीपल नगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. काय? वीट. त्याच्यानंतर बघा, not to arrive next morning to sweep the steps of the bank. not to arrive म्हणजे काय? आगमन. नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे दुसऱ्या दिवशी. टू स्वीप म्हणजे स्वीपचा अर्थ काय होतो? झटकून टाकणे. स्वीप. not to arrive next morning to sweep the steps of the bank, की दुसऱ्या दिवशी सकाळी नक्की बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेच्या ज्या स्टेप्स आहेत, बँकेच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या झाडायला आला. He saw the refuse and the broken glass and stones cluttering the steps. Cluttering म्हणजे काय? विखुरलेले. स्टेप्स म्हणजे पायऱ्या, स्टोन्स म्हणजे दगड. He saw म्हणजे पाहिजे. Refuse म्हणजे केर, कचरा, असा त्याचा अर्थ आपण घेऊ. रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास. ब्रोकन म्हणजे मोडलेले, तुटलेले काचेचे तुकडे. ब्रोकन ग्लास म्हणजे काच. ब्रोकन म्हणजे मोडलेले, तुटलेले, असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. अँड क्लटरिंग म्हणजे काय? खच किंवा मग विखुरलेले, असाही त्याचा अर्थ होतो. की दुसऱ्या दिवशी जो नत्थू आहे, तो नत्थू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. अँड ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. की दुसऱ्या दिवशी तो बँकेच्या पायऱ्या झाडायला आला आणि त्याने तो केर, कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे, पायऱ्यांवर पडलेला दगडांचा खच त्याने काय केला? सो केला, म्हणजे पाहिला. Raising his hands in a gesture of horror and disgust, and he cried, "Hooligans, sons of donkeys." त्याच्यानंतर तो आल्याबरोबर हे सगळं दृश्य त्याने पाहिलं. रेझिंग हिज हँड्स म्हणजे हात वर करणे. इन अ जेस्चर म्हणजे काय? जेस्चर मीन्स वॉट? हावभाव करणे. जेस्चरचा अर्थ काय होतो? हावभाव करणे किंवा हातवारे करणे. हॉरर म्हणजे काय? अति भयानक गोष्ट किंवा वैतागाने.
अँड डिस्गस्ट म्हणजे अत्यंत चीड किंवा संतापाने. डिस्गस्ट म्हणजे काय? अत्यंत चीड किंवा संतापाने. ही क्राईड हुलिगन्स मीन्स वॉट? गुंड किंवा त्रासदायक मनुष्य. हुलिगन्स अँड सन ऑफ डॉंकी म्हणजे काय? गाढव. त्याच्यानंतर बघा की तो आला आणि आल्याबरोबर त्याने पाहिलं की त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यांवर पडलेल्या दगडांचा खच पाहिला. अँड दे रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, हुलिगन्स सन ऑफ डंकीज. की वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत तो ओरडला, अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? की वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत तो ओरडला, अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? असं तो वैतागाने आणि संतापाने तो ओरडला म्हणजे कोण? नथू ओरडला. Then as thou eat isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increase म्हणजे काय? वाढवणे. Increase म्हणजे काय? वाढवणे. As thou eat isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? की उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं? की आता माझं कामही यांनी वाढवून ठेवलं. की उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं? की आता माझं जे वर्क आहे, माझं जे काम आहे ते कामही यांनी वाढवून ठेवलं. ही स्मॉट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्पॅटरिंग द रिफ्यूज. स्मॉट म्हणजे काय? प्रहार करणे किंवा जोराने आपटणे. स्मॉट प्रहार करणे किंवा जोराने आपटणे असा त्याचा अर्थ होतो. ही स्मॉट द स्टेप्स विथ हिज ब्रूम म्हणजे काय? झाडू. स्कॅटरिंग म्हणजे विखुरलेले. रिफ्यूज म्हणजे केर कचराचा अर्थ आपण या ठिकाणी घेत आहोत. रिफ्यूज. एक दुसरा अर्थ नकार देणे असाही होतो, पण या ठिकाणी आपण त्याचा केर कचरा असं अर्थ घेऊ. ही स्मॉट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यांवर जोराने गेला, जोराने आपटला आणि त्यामुळे की जो कचरा आहे तो कचरा इतरत्र आणखी विखुरला गेला. कारण चिडून जाऊन त्याने जो झाडू आहे, ब्रूम आहे, तो पायऱ्यांवर जोराने आपटला आणि त्यामुळे गोळा झालेला जो कचरा आहे तो कचरा आणखी इतरत्र विखुरला गेला. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. वॉशरमन म्हणजे काय? धोब्याचा मुलगा. कोण होता धोब्याचा मुलगा? सांगा पाहू. धोब्याचा मुलगा कोण होता? सीताराम का नथू? सीताराम. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. शुभ प्रभात नथू सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. कोणाला? नथूला. की शुभ प्रभात नथू सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. काय म्हणाला? आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ? की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? असं सीतारामने कोणाला सांगितले? नथूला सांगितले. बघा की शुभ प्रभात नथू सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. कोण? सीताराम म्हणाला की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? असं सीतारामने कोणाला सांगितले? नथूला सांगितले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. बघा पेज नंबर 53.
की यू विल हॅव टू सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, गोईंग आउट ऑफ बिझनेस, की आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल. बघा, यू विल हॅव टू, आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, की आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल, असं की जो सीताराम आहे त्या सीतारामने नथूला सांगितले. आता त्याच्यानंतर आपण हेच बघणार आहोत पुढे, की शेवटचे 3 पॅरेग्राफ्स आहेत ते आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत, की त्याच्यानंतर खरंच की जो नथू आहे त्या नथूला माहीत होते का की पिपलनगर येथील जी बँक आहे ती बँक बुडीताखाली गेली आहे, टवाळखोरीला गेली आहे, याविषयी त्याला काहीच कल्पना नव्हती. पण जी अफवा आहे ती अफवा कशा पद्धतीने झपाट्याने वेगाने स्प्रेडिंग होत असते, पसरत असते, हेच आपण या लेसनच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. आता आपण पाहिलं की जो दोघ्याचा मुलगा आहे सीताराम त्याने सांगितलं की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस का, आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल, असं दोघ्याचा मुलगा सीताराम नथूला सांगितलं. पण याविषयी की जो नथू आहे त्या नथूला काहीच कल्पना नव्हती, कारण नथूनेच सांगितलं होतं सीतारामला. आणि त्याच्यानंतर ती जी र्युमर आहे, जी अफवा आहे, ती अफवा नथूकडून सीतारामकडे गेली, सीतारामकडून मिसेस श्रीवास्तव यांच्याकडे गेली, मिसेस श्रीवास्तवकडून मिसेस भूषणकडे गेली, त्याच्यानंतर कमल किशोरपर्यंत ती बातमी पोहोचली, त्याच्यानंतर दीपचंद नंतर दीपचंदकडे, वयस्कर सद्गृहस्थ केस कापत होता त्याच्याकडे पोहोचले, आणि त्याच्यानंतर संपूर्ण पिपलनगरमध्ये ती अफवा, ती बातमी पोहोचली की पिपलनगर येथील जी बँक आहे ती बँक बुडीताखाली गेली आहे, दिवाळखोरीला गेली आहे. ही बातमी झपाट्याने वेगाने स्प्रेडिंग झाली होती, पसरली होती. आता आपण हेच पुढे बघणार आहोत की खरंच की जो नथू आहे तो नथूने पिपलनगर येथील जी बँकेची नोकरी होती ती सोडून निघून गेला का निघून गेला नाही, हेच आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.